उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनात एक महत्त्वाची बैठक आज पार पडली। मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने बैठकीमध्ये चर्चा देखील झाली। आज उमेदवार फायनल करणार आणि उद्या यादी जाहीर करणार असं उद्धव ठाकरे यावेळेला म्हणाले। महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाईट ठरलो तरी चालेल असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळेला सांगितलेलं आहे। आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे दोन गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे दोन गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं। दुपडी भांडण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या। आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला, काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे। आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली। तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलेली आहे। अहो उद्धव ठाकरे, सर्वात मोठा अनाकोंडा तर तुम्ही आहात। तुम्ही स्वतः औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहात। तुमचा धर्म अफजल खान आणि औरंगजेबाचा आहे असं सडेतोड उत्तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला नवनाथ बन यांनी दिलेलं आहे। उद्धवजी ठाकरे, मराठी माणसांची लाज काढू नका। याच मराठी माणसांच्या जीवावर तुम्ही 25 वर्ष मुंबईवर राज्य केलं होतं। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे हा मराठी माणूस तुमच्यापासून दूर गेला आणि तुम्ही काय अनाकोंडा आणि अब्दालीच्या गप्पा मारतायत। ज्यांनी स्वतःचा पक्ष गिळंकृत केला ते सगळ्यात मोठा अनाकोंडा तुम्ही आहात। आणि अब्दालीच्या भाषा तर तुम्ही करू नका, कारण तुम्ही स्वतः औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहात। तुम्ही महाराष्ट्र धर्माच्या देखील गप्पा करू नका। महाराष्ट्र धर्म म्हणजे विकासाचा धर्म, महाराष्ट्र धर्म म्हणजे मुंबईला पुढे घेऊन जाण्याचा धर्म, महाराष्ट्र धर्म म्हणजे एकतेचा धर्म। तुमचा धर्म हा औरंगजेबचा आणि अफजल खानाचा आहे, हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे। भगव्या झेंड्याकडे तेजानं पहा आणि एक निश्चयानं काम करा असं उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलेली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुंबईतील शाखा प्रमुखांना बोलवून आत्ता आपल्याला ही मुंबई भगव्याचं तेज घेऊन राखायचं आहे। त्यासाठी काही वेळ जाणांना त्याग करावा लागेल। आणि कारण जेव्हा युती होते पक्षांबरोबर तेव्हा प्रत्येक गोष्ट मनासारखी नाही घडत, काही द्यावं लागेल, काही घ्यावं लागेल। पण एकदा का जे निर्णय झाला का त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे, मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे। एवढंच एक ध्येय धरा, भगव्या झेंड्याकडे तेजाने पहा, तर तेजाला धरून सर्वांनी एक मुखाने एक निष्ठेनं काम करा आणि विजयी करा। खुर्चीसाठी ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। भाजप वैचारिक पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे अशी टीका माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे। भारतीय जनता पार्टी खूप डेडिकेटेड आणि विचारांना घेऊन काम करणारी आहे। ज्यांनी विचार सोडले त्यांनीच युती तोडली। त्यांनी जे ठाकरे साहेबांनी म्हटलं होतं, बाळासाहेब ठाकरेजींनी, की आमच्या घरातून कोणीही मुख्यमंत्री होणार नाही, त्या पदाकरिता त्या खुर्चीकरिता त्यांनी भारतीय जनता पार्टीला दगा दिलं। देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी खंजर खुपसली आणि आज ते उलटा बोलते, एक तर चोरी ऊपर से सीना चोरी उद्धव ठाकरेजी तसं करत आहे। तर हे जे ब्लेम भारतीय जनता पार्टीवर करत आहे, हे सगळी पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशाने तो चित्र पाहिलेला आहे की उद्धव ठाकरेजींनी देवेंद्र फडणवीसजींचे पाठीत खंजर खुपसली आहे। तर त्याच्यामध्ये कोणीच आता स्पष्टीकरण देऊ नये की तुम्हाला संपवायला निघाले, तुम्ही स्वतः संपवत आहे। कारण की जे विचारांवर तुम्ही उभे नाही राहत आहे, ते विचारांसाठी भारतीय जनता पार्टी काम करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।